वेळ दिलेला नाहीये. थांबा रे, व्यासपीठावरची बडबड करायचं तुम्ही. शांत उभा राहा. लय दिवसाने आमची न्यायची भेट झाली राव. माझ्या मायबापाची माझी लय दिवसाने भेट झाली. मी तरी पुढं माग आहे. मी बी साताचे होईन. जी दटेकन ती दटेकन. मी बी साताचे तुमचे. मला तर मारायला उठलेत, सुपाऱ्या द्यायला उठलेत, आणि मी सगळ्याची पालथ पाडीले सगळ्याला. तुम्ही आहे तर मी भेट नाही. मोबाईल साहेब साहेब जर मागूया. तुमच्या गावाला वेळ दिलेला नव्हता. कॅमेरा चालू आहे माझा. यार थांबा ना रे. मी सांगितलं पण नव्हतं. नतमस्तक व्हावं लागतं तुमच्या चरणी मला, की न सांगून तुम्ही एवढ्या संख्येनं उभा राहिला. कारण वेळ दिला आपण मंगळवेढ्याला. आईला संस्कृती भारी यार. आता काय मागायचा अंदाज नाही का मागशील. तरी पण माझा मायबाप समाज एवढं प्रेम करतो. लोक म्हणतात वा काही काही ज्यांनी दलाल्या उचललेल्या सरकारच्या, ते म्हणतात आता मराठीच नाही राहिले. अरे एकाच गावचे दिदी फक्त येऊन बघ, पांढरे डोळे होते डोळे. आणि मराठी माग माया नाही राहिलं. मी काय केलं? दुश्मने घेतल्या तुमच्या लेकरा बाळासाठी. शरीर झिजवलं माझ्या समाजाचे लेकीबाळी सुखी राहाव्यात म्हणून. माझ्या समाजाचे पोरं पोरी PSI बनायला लागले. UPSC MPSC मध्ये चालले. BH MS करायला लागले. MBBS MD करायला लागल्या माझ्या गरिबांच्या पोरी. पोरं पोलीस व्हायला लागले. पोरं आरोग्य खात्यात चालले, रेल्वे खात्यात चालले. माझ्या गरिबाच्या समाजाच्या लेकराचं 6 कोटी मराठ्यांचं मी कल्याण करायला लागलो. मराठा कोणाच्या मागं राहील? मग ज्यांनी तुम्हाला ऐकलंय त्याच्या मागं राहणार का? मी तुमच्या लेकरा बाळाचा रक्त ऐकून मी मोठा होण्याची अवलाद माझी नाहीये माय बापा. मला सुखी समाधानी समाजात आणि समाजाचे लेकरं बघायचे म्हणून मी लढतो. काही काही ते सोशल मीडियावर येतात आणि सांगतात येणे जवळचे एक बी मोठा नाही होऊन दिला. प्रत्येकाचं 2 वर्ष झालं तेच घराणं आहे. दुसरं घराणंच नाहीये माझ्याकडं काय. कोणी पण जो सोशल मीडियात आणि मीडियात बोलून त्याचं एकच घराणं आहे. माझा मायबाप समाज डोकं लावून फक्त विचार करून बघा म्हणणं काय. प्रत्येकाचं तेच स्टेटमेंट आहे, यांनी जवळचे मोठे होऊन दिले नाही. आता जवळचे जर मोठे करायचे असले, मोठं करणं म्हणजे काय? तुम्हाला पैसे द्यावा लागणार, तुम्हाला कामं द्यावं लागणार आहे, तुम्हाला सरकारकडून घेऊन पदं द्यावं लागणार आहे. आणि आपल्या जवळ राहिलं पैसे पदं भेटत नसतं. तुला घरी जग मार तिकडे. इथं समाजाच्या जीवावर नाही मोठं व्हायचं. काही काहींचं म्हणणं आहे एक मावळा मोठा न होऊन दिला. हे गरीबाचे लेकरं जे आज नोकऱ्याला लागा लागलेत, पुरी पोरं नोकऱ्याला लागा लागलेत, हे मावळे नाहीत काय? तो एकटाच मावळा आहे का नाही शाना? समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे, पैसे कमवणाऱ्या लोकांच्या सुपाऱ्या घेऊन तुम्ही पैसे कमवता. मी गरीबाचे लेकरं मोठे करतोय, तुम्हाला मोठं कशामुळे करायचं? काय गरीब 6 कोटी मराठ्यांचे लेकरं काय हे मावळे नाहीत?